उपचार चालतो, कारण डायलिसिस सारखं त्यांना रक्त बदलायला लागतं. जर ते सिकल सेलवाला पेशंट असेल तर सिकल सेलचे पेशंट पॉझिटिव्ह असतील त्यांनी एकमेकावर लग्न करायचं असतं. अवेअरनेस नाही, काम नाही, जबाबदारी नाही, या सगळ्या गोष्टींचा जो काही उणीव आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग काय असेल तर लोकप्रतिनिधींचं राईट मॉनिटरिंग. मी तुम्हाला सांगतो, जिथे जिथे गावचा सरपंच असेल ना त्यानं सुद्धा कुठलं मॉनिटरिंग केलं, काय करतोस म्हणून विचारलं की यंत्रणा आपोआप तयार होते. दुर्दैवानं अलीकडे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी काय करतो, आमच्या मोठेपणाच्या नादात असतो, पण आमच्या मोठेपणापेक्षा सुद्धा आम्ही जर जबाबदारीने काम केलं, आम्हाला जे काही अधिकार दिले त्या अधिकारांची जर का उपयोग केला तर बघता बघता यंत्रणेमध्ये खूप चांगले बदल होऊ शकतात. आणि त्यामुळे 21 जिल्ह्यातलं सिकल सेलचा अभियान असेल, या महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून केलेलं आम्ही सगळ्या मंडळीने काम असेल, ज्या पद्धतीनं आजपर्यंत सगळे डॉक्टर्स आहेत, आदिवासी भागातल्या सगळ्या डॉक्टरसाठी आता इन्सेंटिव्ह आम्ही करतोय. नवीन हे NHMच्या कर्मचाऱ्यांना आम्ही पगार, म्हणजे त्यांची पगार म्हणते परमनंट करतोय आम्ही त्यांना. सगळ्या तिथल्या आस्थापनेत असणाऱ्या लोकांच्या सुविधांपासून सगळ्या लोकांना चांगल्या सुविधा देण्यामध्ये आपण काम करतोय. आणि हे जर काम आपण बघितलं तर भविष्य काळामध्ये आरोग्य विभागाचं पूर्वीच्या काळातलं जे काय असणारं मत आहे ते पुढच्या टप्प्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लोक विश्वासानं, आशेनं आणि आमच्या सगळ्यांच्याकडे एक चांगल्या पद्धतीची यंत्रणा म्हणून बघतील अशा पद्धतीचं चित्र आमची सगळीच टीम काम करते. त्या सगळ्या कामामध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा एवढ्यासाठीच आहे की खाजगी डॉक्टर सुद्धा रोटरीच्या निमित्तानं का असणार आमच्या सोबत येत आहेत, आमच्या PSC मध्ये जात आहेत, तिथं काही सुविधांचा अभाव असतोय, त्या अभाव असलेल्या सुविधांमध्ये सुद्धा तुम्ही मंडळी काम करताय आणि त्या कामाच्या माध्यमातून लोकांना सेवा देताय. आपण सगळ्यांनी असं एक पाऊल पुढे टाकलं ना की लोकांचा सुद्धा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, लोकांना सुद्धा आपल्याविषयीचा उत्साह अजून वाटतो. आणि मला असं वाटतं की हेच काम पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आज मुद्दाम आता खरं तर आपला कार्यक्रम आहे, तर पत्रकार मंडळीच्या समोर बोलायचा उद्देश इतकाच आहे की आपल्या कार्यक्रमाला जितकी प्रसिद्धी त्यांच्याकडून मिळेल त्याचा फायदा असावी. तुमच्यासारखे अनेक रोटरीयन त्या ठिकाणी जर झाले तर लोकांचं काम सोपं होईल. शासन हे शासन आहे, परंतु शासनाला समाजाची गरज आहे, समाजाच्या सगळ्या सहकार्याची गरज आहे, त्या स्टेक होल्डर्सची सुद्धा गरज आहे. तरच आम्ही सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं तर लोकांना खूप चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळू शकते. आणि मला असं वाटतं की त्यानिमित्त